लूका लिहिलं धडस खबर 20 अध्याय. त्या दिवसनात एके दिवशी त्यांना देवाच्या गुडेत पजाले बोध करत धडस खबर प्रचार करत राहिले तवर प्रधान याजकुలు शास्त्रुలు मोठोलीन सुगा त्यांना वधर येऊन तुन कोणते अधिकारम माकून हे कार्याल करतास की हे अधिकारम तुले कोण दिला की आम्हा संग सांग म्हणून त्यांना तर हटकलात. त्यालागी त्यांना मिनईन तुंत एक गोट हटकत थे मासंग सांगा योहानु दिल बाप्तिसम सर्गमातून आलं की मनसनापायचून आलं की म्हणून त्यांत हटकताने त्याई आम्ही सर्गमातून आलं म्हणून चांगलंच राहिल्या तसं झाल्या तुम्ही काहाले त्यांना तर नम्मा नाही म्हणून त्यांना हंत हटकते. मनसनाकून हलो म्हणून चांगलंच राहिल्या पजा अक्की हंत गोटेनाकून मारतात. काहाले म्हटल्या योहानु प्रवक्ता म्हणून अख्खी कच्चितांगा नमून घेतात म्हणून त्यांच्या त्याई आलोचिंचून घेऊन ते कोच्चून आलं की हमाले नाही ओरख म्हणून त्यांनाले जवाबू दिलात. होल्याक येसू कोणते अधिकार माकून कार्याल करता की मिनन तुम्हाले नाही सांग म्हणून त्यांसंग म्हणलन. तवर त्यांना फजाले उदाहरणाच्याने हे खाणी सांगत राहिलं. एकलं माणूस द्राक्षावाडी रवून रखणधारणाले गुत्त्याले देऊन देशावर जाऊन जुग साल राहिलं. पिकाचा वेळ आले तवर त्यांना ते द्राक्षावाडेतले पिकाटलं माझं वाटा मारले द्या म्हणून ते रखणधारणाजवळ एकले जीतगाडात धाडताने ते रखणधार त्यात मारून रित्या हातानाकून धाडून दिला. तवर त्यांना अजून एकले जीतगाडात धाडताने त्याई त्यात्तईन मारून इसडींचून रित्या हातानाकून धाडून दिला. अजून त्यांना तीनव माणसात धाडताने त्याई त्यात्तन अशिघायम करून बाहेर ढोगलून टाकलात. तवर ते द्राक्षावाड्याचं मालकधार मी काय करावा माझे लढात लेखात धाडतं एक याला त्याई त्यात मर्यादाकून देखतात म्हणून घेतलन. होल्याक ते राखणधार त्यांना देखून येना वारसुडू हे आस्ते आमचं स्वंतम होयेस येनात मारून टाकाय या म्हणून एकल्या संग एकली म्हणून घेऊन त्यांना द्राक्षावाड्यातून बाहेर ढोगलून जीव दवरलात. झाल्याक ते द्राक्षावाड्याचं मालकधार त्यांले काय करते त्यांना येऊन ते राखणधारनात कापून टाकून माझे द्राक्षावाड्यात वेगळीचे आणले देतं म्हणून त्यांना सांगताने त्याही ऐकून तसं नाही होये म्हणून म्हटलात. त्यांना त्यांत देखून तसं झाल्याक घर भंदात हेडून टाकलं गोटा मूली आले भर मुख्यमाचं गोटा होलो म्हणत लिहून राहिलं गोट का होये. हे गोट्यावर पडाच प्रत्येकला तुकडं लावून जाते पण ते कोणावर पडते की त्यात नलसून टाकते म्हटलन. प्रधान याजकुలు शास्त्रुలు त्यां गुरींचूनच हे उदाहरणाची खाणी सांगला म्हणून चवून घेऊन ते वगतीत येसूत बलमीकून भेटवाचं वगत देखत राहिले पण पजाले भिले. त्याही त्यांना आता कनिपेटत मंत्रीले अधिकार माकून येसूत अपजपासाठी त्यांनाच गोठीनात तप्पू धरून घ्यावा म्हणून त्याही नियतधार म्हणून घेवासाठी रहस्य रायभारुलात येसू जवळ धालात. त्याही येऊन गुरुजी तुन न्याय माकून बोलवत बोधिंचत हास तुन कोणा संगई सत्य माकून देवाचे मार्ग मात सांगतास म्हणून आम्ही चवून घेतलो. आम्ही कैसरूले तासील देणं न्यायम होय की म्हणून त्यांनात हटकलात. त्यांना त्यांचे कुटीला मात चवून घेऊन एक देणारम मल्ले दाखवा यावरचं वान कोणाचं यावरचं लेखणी कोणाचं म्हणून पचारताने त्याही कैसरूचं म्हणून सांगला. होल्याक त्यांना असं झाल्याक कैसरूचं कैसरूले देवाचं देवाले देवावं म्हणून त्यांसंग सांगलन. त्याही पजापुढं हे गोठीत ताप्पू भेटवण्याचं त्यांनाच जवाबोले आचार्य पडून उगीस राहिले. फिरून उठणं नाहीतं म्हणून सांगाचे सद्दुकायुलाटले गुंपुटली इटलीक जण त्यांना जवळ येऊन
त्यांना तर असं हटकलात गुरुजी बायल वाचून राहताने एकल्याचा भाऊ लेकरं नाहीसं मरून गेले तर त्याचा भाऊ त्याच्या बायले तर लग्न करून घेऊन त्याच्या भावाले लेकरांना आता जन्म देवावं म्हणून मोसे हमाले लिहून दिलन. 7 जण भाऊ राहिले. आधीचं एकले बायको तर लग्न करून घेऊन लेकरं नाहीसं मरून गेलं. 2वा भाऊ 3वा भाऊ ते मी आता लग्न करून घेतलात. असंच 7 जण ते मी आता लग्न करून घेऊन लेकरं नाहीसं मरून गेले. हे होल्या पायी ते बायकोही मरून गेले. होल्याक फिरून उठले तर ते म्या त्यांत कोणाले बायलच्यानी राहते ते 7 जणाले ती म्या बायलेच्यानी राहिली ना म्हटलात. त्यालागी येसू हे लोकातली प्रजा लग्न करून घेतात, लग्नाले देवा पडतात, पण सारगमात मेल्याले पुनर्जन्म पंदून घेवाले अर्हुल म्हणत एरपरच्या बल्ले लग्न नाही करून घेत, लग्नाले नाही देवा पडत. त्याही पुनर्जन्म्यात वाट्याचे होऊन राहून देवाचे दूत याले सरस देवाचे लेकरं होऊन राहतात. झाल्या की त्याही कव्वरच नाही मरून जात. मरून गेली जीवाकून फिरून उडतात म्हणून मोसे जरत राहिले पोद्यात गुरचले भागमात असं लिहिवलान. कसं म्हटल्या प्रभू हांची एनकडची होले अब्राहामू इस्साकू याकोबुलाचा देव आत्ता मासंग जीवाकून हाये. त्यालागी त्यांना देव तुम्हाला देव म्हणून त्यांसंग सांगलन. होल्यापायी त्याही त्यांना आता काहीच हटकाले नाही तेगिंचा. झाल्याक शास्त्रुलात इटलीक जण गुरुजी तुनं धड सांगलास म्हटलात. त्यांना त्यांसंग ख्रिस्तू एनकडचं होलं दावीदूचं लेख म्हणून पजा कसं सांगतात. मीना तुझ्या पगधारनात तुझ्या पादाला पायी पादपीठांग ठेवतो रे. तुनं माझे उजवे पाक्याले बस म्हणून प्रभू माझ्या प्रभू संग सांगलन म्हणून गणिनाच्या वयेत दावीदू सांगून हाये. दावीदू ख्रिस्तू तर प्रभू म्हणून सांगल्याक ख्रिस्तू कसं त्यांनात लेख होते म्हणून सांगलन. फजा अख्खी ऐकत राहताने त्यांना असं म्हटलन. शास्त्रूला गुरचून जागृत पडा. त्याही आंगली लिहून घेऊन हिंडाले इष्ट पडतात. हाट बाजारनात वंदनालात गव्हाटले गुडेनात मोठे गौरवस्थानालात जेवणात गौरवस्थानालात कोरतात. त्याही रणबायकनात मोसम करत त्यांचे आस्तेत हेडून घेत माया वेशालाकून मोठं प्रार्थनाल करतात. त्यांले चुक्के नाहीस शिक्षा पडते म्हणून त्यांना ते शिशुला संग सांगलन.